नमस्कार. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ काय होतो? आणि बरोबर उत्तर आहे चुकीच्या व्यक्तींशी संबंध ठेवल्यास धोका संभावतो. पुढचा प्रश्न आहे अहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्यांचा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आणि बरोबर उत्तर आहे काम थोडं पण गाजावाजा फार. मित्र, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आता सुरू झाली आहे आणि त्यासाठी आपल्याला असे प्रश्न म्हणींवर आधारित विचारले जाऊ शकतात. पुढची म्हण आहे अकर्म्याची आई मरो नि सकर्म्याची सासू मरो या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे दुसऱ्याच्या आधारावर जगणाऱ्याला जबाबदारीची जाणीव होण्यासाठी तो आधार नष्ट होणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे अवसबाई तुझ्याकडे पुनवबाई तुझ्याकडे या म्हणीचा योग्य उपयोग कोणत्या परिस्थितीत होतो? आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही बाजूंचा फायदा घेणाऱ्या स्वार्थी व्यक्तींविषयी या परिस्थितीमध्ये ही म्हण वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे अरे माझ्या कर्मा कोटे गेला धर्मा या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे आपले दोष दैवावर ढकलणे. अरे माझ्या कर्मा कोटे गेले धर्मा या म्हणीचा अर्थ होतो आपले दोष दैवावर ढकलणे. पुढचा प्रश्न आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आणि बरोबर उत्तर आहे अडचणीत सापडल्यावर कोणाचीही मदत घेण्याची वेळ येते. अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा योग्य अर्थ होतो अडचणीत सापडल्यावर कोणाचीही मदत घेण्याची वेळ येते. पुढचा प्रश्न आहे अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे अतिरेक झाला की नुकसानच होते. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर नुकसान संभव आहे, म्हणजेच अति तेथे माती या म्हणीचा उपयोग होत असतो. पुढचा प्रश्न आहे अग अग म्हशी मला कुठं निशी. अग अग म्हशी मला कुठे निशी या म्हणीचा योग्य उपयोग कोणत्या परिस्थितीत होतो? आणि बरोबर उत्तर आहे चूक दुसऱ्यावर ढकलण्याच्या प्रसंगी. अग अग म्हशी मला कुठं नेशी या म्हणीचा योग्य उपयोग चूक दुसऱ्यांवर ढकलण्याच्या प्रसंगी होतो. पुढचा प्रश्न आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ कोणता? आणि बरोबर उत्तर आहे फक्त बोलणारे लोक काम करीत नाहीत. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ होतो फक्त बोलणारे लोक काम करीत नाहीत. पुढचा प्रश्न आहे अडली गाय फटके खाय या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे अडचणीत सापडलेल्यावर अधिक त्रास होतो. अडली गाय फटके खाय या म्हणीचा अर्थ आहे अडचणीत सापडल्यावर अधिक त्रास होतो. पुढचा प्रश्न आहे उधळ्याच्या हाती पैशाची माती या म्हणीचा अर्थ काय होतो? उधळ्याच्या हाती पैशाची माती या म्हणीचा अर्थ काय होतो? आणि बरोबर उत्तर आहे उधळा माणूस कितीही पैसा मिळवला तर खर्चूनच टाकतो. उधळा माणूस कितीही पैसा मिळवला तरी खर्चूनच टाकतो. पुढची म्हण आहे उंबर फोडून केंबर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? उंबर फोडून केंबर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आणि बरोबर उत्तर आहे लहान कामात मोठा अभिमान दाखवून मोठे नुकसान करणे. उंबर फोडून केंबर काढणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे उधारीचे पोते सव्वा हात रिते या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे उधार घेतल्यास मोजमापात किंवा गुणवत्तेत कमी नुकसान होते. उधारीचे पोते सव्वा हात रिते असं या म्हणीचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे उदार तेल खवट या म्हणीचा योग्य उपयोग कोणत्या परिस्थितीत होतो? आणि बरोबर उत्तर आहे उधारीवर घेतलेल्या वस्तूंमध्ये काहीतरी त्रुटी असते. उदार तेल खवट या म्हणीचा अर्थ आहे उधारीवर घेतलेल्या वस्तूमध्ये काहीतरी त्रुटी असते. पुढचा प्रश्न आहे उधारीचे पोते सव्वा हात रिते आणि उदार तेल खवट या दोन्ही म्हणी एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, ती गोष्ट कोणती? आणि बरोबर उत्तर आहे उधारीचे व्यवहार टाळावेत कारण त्यात नुकसान होते. उधारीचे व्यवहार टाळावेत कारण त्यात नुकसान होते. पुढचा प्रश्न आहे करवतीची धार पुढे सरली तरी कापते मागे सरली तरी कापते या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे काहीही केले तरी नुकसानच होते. करवतीची धार पुढे सरली तरी कापते मागे सरली तरी कापते या म्हणीचा अर्थ आहे काहीही केले तरी नुकसानच होत असते. पुढचा प्रश्न आहे कशात काय नि फाटक्यात पाय या म्हणीचा अर्थ काय? बरोबर उत्तर आहे दुर्दैवाने वाईट घडणे. कशात काय नि फाटक्यात पाय म्हणजेच दुर्दैवाने वाईट घडणे. पुढचा प्रश्न आहे कवड्याचं दान वाटलं
आणि गावात नगारे वाजले. कवड्याचं दान वाटलं, गावात नगारे वाजले. या म्हणीचा अर्थ काय? बरोबर उत्तर आहे थोडं करून गवगवा करणे. म्हणजेच थोडं करायचं आणि गवगवा फार करायचा, त्यावेळी काय म्हटलं जातं? कवड्याचं दान वाटलं आणि गावात नगारे वाजले. पुढचा प्रश्न आहे, करू गेले काय आणि उलटे झाले पाय या म्हणीचा अर्थ काय? बघा, करू गेले काय आणि उलटे झाले पाय या म्हणीचा अर्थ काय? बरोबर उत्तर आहे जे करायचं नव्हतं तेच घडलं. जे करायचं नव्हतं तेच घडलं, त्यावेळी ही म्हण वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे, कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी या म्हणीचा योग्य अर्थ काय? कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी या म्हणीचा योग्य अर्थ काय? बरोबर उत्तर आहे परिस्थिती सतत बदलत असते. परिस्थिती सतत बदलत असते. पुढचा प्रश्न आहे, गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? बरोबर उत्तर आहे ज्याला एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही त्याला ती गोष्ट उपयोगाची वाटत नाही. गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा योग्य अर्थ आहे ज्याला एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही त्याला ती गोष्ट उपयोगाची वाटत नाही. पुढचा प्रश्न आहे, गवत्याने जेवायला बसावे आणि ताकासंगे शेवाया या म्हणीचा अर्थ काय? बरोबर उत्तर आहे अडाणी व्यक्ती चांगल्या गोष्टींचा उपयोग करू शकत नाही. गवत्याने जेवायला बसावे आणि ताकासंगे शेवाया या म्हणीचा अर्थ आहे अडाणी व्यक्ती चांगल्या गोष्टींचा उपयोग करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, गळ्यात गरसोळी आणि गावात बोंब या म्हणीचा अर्थ काय होतो? आणि बरोबर उत्तर आहे गरजेची वस्तू जवळ असून सुद्धा ती सापडत नाही. गळ्यात गरसोळी आणि गावात बोंब अशी या म्हणीचा अर्थ आहे गरजेची वस्तू जवळ असून सुद्धा सापडत नाही. पुढचा प्रश्न आहे, गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? बरोबर उत्तर आहे मूर्ख माणसाला कितीही समजावलं तरी उपयोग नाही. गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता या म्हणीचा अर्थ आहे मूर्ख माणसाला कितीही समजावलं तरी उपयोग नाही. पुढचा प्रश्न आहे, गाव करी ते राव न करी या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे एकजुटीनं मोठं काम साध्य करता येतं. गाव करी ते राव न करी या म्हणीचा अर्थ आहे एकजुटीनं मोठं काम साध्य करता येतं. पुढचा प्रश्न आहे, घरी नाही ज्वारी आणि आजी पुऱ्या करी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आणि बरोबर उत्तर आहे खरं नसताना बढाया मारणे. घरी नाही ज्वारी आणि आजी पुऱ्या करी या म्हणीचा अर्थ आहे खरं नसताना बढाया मारणे. पुढचा प्रश्न आहे, घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर या म्हणीचा अर्थ काय? घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर. बरोबर उत्तर आहे गोष्टींचा चुकीचा उपयोग करणे. गोष्टींचा चुकीचा उपयोग करणे. पुढचा प्रश्न आहे, घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी या म्हणीचा अर्थ कोणता? आणि बरोबर उत्तर आहे आई कितीही दूर असली तरी तिचं लक्ष मुलांवरच असतं. घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी असं या म्हणीचा अर्थ आहे. आई कितीही दूर असली तरी तिचं लक्ष मुलांवरच असतं. पुढचा प्रश्न आहे, घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक. घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक या म्हणीचा अर्थ कोणता? आणि बरोबर उत्तर आहे श्रम करणाऱ्यांपेक्षा लुबाडणाऱ्यांची चैन अधिक. घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक या म्हणीचा अर्थ आहे श्रम करणाऱ्यांपेक्षा लुबाडणाऱ्यांची चैन अधिक. पुढचा प्रश्न आहे, घोडं आपल्या गुणावर चंदी खातं या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे चांगल्या गुणांमुळे मान सन्मान मिळतो. घोडं आपल्या गुणांवर चंदी खातं या म्हणीचा अर्थ आहे चांगल्या गुणांमुळे मान सन्मान मिळतो. पुढचा प्रश्न आहे, चोराची पावले चोरास ठाऊक या म्हणीचा अर्थ काय? बरोबर उत्तर आहे वाईट माणसालाच दुसऱ्या वाईट माणसाच्या युक्त्या माहीत असतात. वाईट माणसालाच दुसऱ्या वाईट माणसांच्या युक्त्या माहीत असतात. चोराची पावले चोरास ठाऊक असं या म्हणीचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, चित्त नाही ठारी 52 तीर्थे करी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? बरोबर उत्तर आहे मनात समाधान नसेल तर काही उपयोग होत नाही. चित्त नाही ठारी 52 तीर्थे करी असं या म्हणीचा अर्थ आहे मनात समाधान नसेल तर काहीही उपयोग होत नाही. पुढचा प्रश्न आहे, चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला या म्हणीचा अर्थ काय? बरोबर उत्तर आहे स्वतःच्या चुकीमुळे स्वतःचे नुकसान करणे. चिखलात दगड टाकला आणि अंगावर
अंगावर शिंतोडा घेतला या म्हणीचा अर्थ आहे स्वतःच्या चुकीमुळे स्वतःचे नुकसान करणे. पुढचा प्रश्न आहे चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे गुन्हेगार सुटतो आणि निर्दोषास शिक्षा होते. चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा अर्थ आहे गुन्हेगार सुटतो आणि निर्दोषास शिक्षा होते. पुढचा प्रश्न आहे चिकनी सुपारी पिकले पान सोड मसोबा आमची आण या म्हणीचा अर्थ काय होतो. चिकनी सुपारी पिकले पान सोड मसोबा आमची आण या म्हणीचा अर्थ आहे दुष्ट माणसाला चांगली वस्तू देऊन अनुकूल करणे. दुष्ट माणसाला चांगली वस्तू देऊन अनुकूल करणे. पुढचा प्रश्न आहे जशी देणावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे जसे आपण करतो तसे आपल्याशी वागले जाते. जशी देणावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ आहे जसे आपण करतो तसे आपल्याशी वागले जाते. पुढचा प्रश्न आहे जसा भाव तसा देव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. बरोबर उत्तर आहे भक्तीप्रमाणे फळ मिळते. जसा भाव तसा देव या म्हणीचा योग्य अर्थ आहे भक्तीप्रमाणे फळ मिळते. पुढचा प्रश्न आहे जनात एक मनात एक या म्हणीचा अर्थ काय होतो. बरोबर उत्तर आहे मनात व बाहेर वेगळी वृत्ती असणे. जनात एक मनात एक या म्हणीचा अर्थ आहे मनात व बाहेर वेगळी वृत्ती असणे. पुढचा प्रश्न आहे जखम भरून येते पण व्रण कायम राहतो या म्हणीचा अर्थ कोणता. बरोबर उत्तर आहे वाईट अनुभव विसरता येत नाही. जखम भरून येते पण व्रण कायम राहतो या म्हणीचा योग्य अर्थ आहे वाईट अनुभव विसरता येत नाही. पुढचा प्रश्न आहे जसे करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ काय. बरोबर उत्तर आहे कर्मानुसार फळ मिळते. जसे करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ आहे कर्मानुसार फळ मिळते. पुढचा प्रश्न आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार या म्हणीचा अर्थ काय होतो. बरोबर उत्तर आहे नुकसान सहन करूनही शांत राहणे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजेच नुकसान सहन करूनही शांत राहणे. पुढचा प्रश्न आहे तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले या म्हणीचा अर्थ काय होतो. बरोबर उत्तर आहे सर्व काही गमावणे. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले या म्हणीचा अर्थ आहे सर्व काही गमावणे. पुढचा प्रश्न आहे ताटाखालचे मांजर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असलेली व्यक्ती. ताटाखालचे मांजर या म्हणीचा योग्य अर्थ आहे दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असलेली व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे तीळ खाऊन व्रत मोडणे या म्हणीचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे लहानशा कारणासाठी मोठा त्याग करणे. तीळ खाऊन व्रत सोडणे म्हणजेच लहानशा कारणासाठी मोठा त्याग करणे असा याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे तुकाराम बुवांची मेख या म्हणीचा अर्थ काय आहे आणि बरोबर उत्तर आहे समजण्यास कठीण गूढ गोष्ट. तुकाराम बुवांची मेख या म्हणीचा अर्थ आहे समजण्यास कठीण गूढ गोष्ट. पुढचा प्रश्न आहे दुधानं तोंड भाजले की ताक फुंकून प्यावे लागते या म्हणीचा अर्थ काय. बरोबर उत्तर आहे एकदा फसवलं गेल्यावर माणूस अत्यंत सावध होतो. दुधानं तोंड भाजले की ताक फुंकून प्यावे लागते या म्हणीचा अर्थ आहे एकदा फसवलं गेल्यावर माणूस अत्यंत सावध होतो. पुढचा प्रश्न आहे दूध ते दूध पाणी ते पाणी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. बरोबर उत्तर आहे सत्य आणि असत्य यांची स्पष्ट ओळख. दूध ते दूध पाणी ते पाणी या म्हणीचा योग्य अर्थ होतो सत्य आणि असत्य यांची स्पष्ट ओळख. पुढचा प्रश्न आहे देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे ज्या माणसावर ईश्वराची कृपा असते त्याचे कोणी काही वाईट करू शकत नाही. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा अर्थ आहे ज्या माणसावर ईश्वराची कृपा असते त्याचे कोणी काही वाईट करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे देवळात डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावे या म्हणीचा अर्थ काय होतो. देवळात डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावे. बरोबर उत्तर आहे धार्मिकतेच्या आड अनैतिक वागणूक ठेवणे. धार्मिकतेच्या आड अनैतिक वागणूक ठेवणे. पुढचा प्रश्न आहे देव नाही देववारी धुपाटणं उड्या मारी या म्हणीचा अर्थ काय. देव नाही देववारी धुपाटणं उड्या मारी आणि बरोबर उत्तर आहे जेव्हा प्रमुख व्यक्ती अनुपस्थितीत असते तेव्हा छोटे लोक मस्ती करतात. म्हणजे एखाद्या ठिकाणचे प्रमुख व्यक्ती जर तिथे नसेल तर इतर जे आहेत ते काय करतात आपल्या
मजेत असतात, ते काम व्यवस्थित करत नसतात. त्यावेळी काय म्हटलं जातं? देव नाही देहवारी, धुपाटणं उड्या मारी. पुढचा प्रश्न आहे, नामदार तो नम्र फार या म्हणीचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे, श्रेष्ठ माणसे विनम्र असतात. नामदार तो नम्र फार या म्हणीचा अर्थ आहे, श्रेष्ठ माणसं विनम्र असतात. पुढचा प्रश्न इथं संपलेला आहे. हा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा.